असतो. जरांगींनी नाशिकमध्ये शांतता रॅली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले. कसं बघता त्याच्या विधानाकडे? मला पहिल्यांदा हा विचार करा, तुम्ही सगळे सांगत होता, वर्तमानपत्रात छापून आलं होतं 5 लाख लोकांचा मोर्चा होणार, 2 लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार, सगळं काही छापून आलं होतं. आणि 5 लाख लोक आले की नाशिक बंदच ना. पोलिसांचा रिपोर्ट आहे 8,000 लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते. आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते, 2-3 लोक मला माहिती आहेत, मी सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये. ते घाणेरड्या शिव्या देत होते मला. त्यांचं काय घोडं मारलं, मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला, शिव्या द्यायचं काय कारण? तर काय त्यांची संस्कृती आहे? काय कोणी कोणी शिकलेले आहेत, कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात, कुठला डॉक्टर आहे, काय डॉक्टर आहे द्यायला काय, अशी माणसं शिवाय देतात. आणि जरांगेत येतं काय देतात, आज नाही ते झाले आता ऑक्टोबर, त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून ते शिवाय देत आहेत. सुरुवातीला 2 महिने ते शिवाय मी ऐकल्या. बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली, तर मी शिवाय म्हटलं त्या आणखीन शिवाय द्यायचा. मला माहितीच नाही कोण आहे कुठल्या काय. कोणीतरी सांगितलं 25 वेळा त्याने एक ऑफिसर झालं उपोषण केलेलं आहे, कोणी त्याच्याकडे कुत्रं सुद्धा लक्ष देत नाही. लाठीमार वगैरे झाला, सगळं झालं, एका दिवसात तो देव झाला. आता ठीक आहे, त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता 288 उमेदवार उभे करा, त्याच्यासाठी जरा वेळ द्या. मला शिवाय देऊन काय उमेदवार उभे करून काय फायदा आहे? म्हणजे उमेदवार जास्त निवडून आले का तुमचा विजय होणार, मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार, आणखीन पण काय होणार. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना. तर महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं तर है ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.